हे सातपुते जे आहेत ना, त्यांनी दुसरा आरोप पण केला आहे, असं की बाबा वाल्मिक कराडापेक्षा सुद्धा मोठा हे आरोपी आहे, असं असं त्यांनी म्हटले. आता त्यांनी त्या त्या लेवलचे कुठलेही आरोप त्यांच्यावर केले असते तरी आम्ही काही बोललो नसतो. परंतु त्यांनी डायरेक्ट आमच्या कुटुंबावर जे आघात झालेला आहे, त्याच्यावर जे दुःखावर मीठ चोळायचं काम जे केलेलं आहे, की या आडून कुठंतरी कुणाकडे तरी जाऊन काहीतरी दहशत पसरवली, कुठं काय केलं. तर ह्या 3 महिन्यात आम्ही विचारलं पोलीस स्टेशनला, ॲडिशनल DYSP जे आहेत पांडकर साहेब, त्यांना विचारलं की साहेब, या 3 महिन्यात आमच्याकडून, आमच्या नातेवाईकाकडून किंवा गावकऱ्यांकडून काही चुकीचं झालं आहे का, आम्हाला थोडं सांगा. ते म्हणले कुठं तर काही उघडकीस आलेलं नाही किंवा झालेलं नाही. परंतु हे म्हणतात की या आडून कुठंतरी वेगळं होतं आहे. मला असं म्हणायचं आहे की या आडून ह्यांनी एवढा म्हणजे हे साधला, म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढा चान्स घेतला त्यांनी की कुठंतरी आता ह्या गोष्टीचा खूप मोठा विषय होईल आणि माझं कुठंतरी पुढं काहीतरी भवितव्य निर्माण होईल. तर त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं असलं त्यांच्या आरोपाबद्दलचं, तर मला त्याच्याबद्दल मी बोललो नसतो. पण त्यांनी जे कुटुंबाला बोललेत, त्यांना जे काही गोष्टी संतोष अण्णाचा विषय त्याच्यात घेतला आहे, तर थोडा एकदा तरी विचार करायला पाहिजे होता. 18 पगड जातीतील सगळे लोक, समाजातील लोक, लोकप्रतिनिधी या गोष्टीसाठी सगळे रोज झटतायत, न्याय मागतायत आणि हे डायरेक्ट ह्याचं कनेक्शन इकडं येऊन त्याचा इश्यू कुठंतरी व्हावा अशी अपेक्षा करतायत. तर तसं कदापि होणार नाही. जे तुमचे विषय तिथले आहेत ते तुम्ही हँडल करायचे, दुसऱ्या गोष्टी इथं काढायची अजिबात गरज नाही. आणि जे काही माझ्या मेहुणीला, माझ्या नातेवाईकांना जे काही काल बोललेत त्याविषयी तुम्हाला आम्ही जॉब विचारणार आहोत आणि आम्ही तुम्हाला स्पष्ट शब्दात हे सांगतो की तुमचं जे काही असेल तिथलं राजकारण ते तिथं ठेवा. आमच्या या प्रकरणामध्ये तुम्ही याच्यानंतर कधी नाव घेतलं तर त्याला पुन्हा आम्ही तुम्हाला बोलू देणार नाहीत. त्यांनी दुसरा एक आरोप केला खिंडकरावरती की संतोष देशमुखाची हत्या झाल्यानंतर दादा खिंडकर वेगळ्या वेगळ्या मंत्र्याच्या वगैरे संपर्कात आला आणि परत त्याचा गैरफायदा घेतला, असं तेच आम्ही पांडकर साहेबांना, त्याच्यामुळेच मी आता जस्ट 5-10 मिनटापूर्वी फोन केला होता की असं काही घटना घडली आहे का त्याच्यानंतर. तर साहेबांनी सांगितलं की आमच्या निदर्शनात कुठंही कुठली गोष्ट आली नाही, म्हणून तो विषय संपला. परंतु ते काय म्हणले की मी सुसंस्कृत असल्यामुळं, आता सुसंस्कृतपणा त्यांचा कालचा जे त्यांनी काही फेसबुकवर जी पोस्ट टाकली त्याच्याहून त्यांचा सुसंस्कृतपणा मला तर कळलेला आहे की ह्याच्यामध्ये काय सुसंस्कृतपणा आहे. तर हां, तेच एकच मिनटात सांगतो. त्यांनी अशी पोस्ट केली, एक मिनटं आहे. आणि दुसरं पण त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत की बा ती ओंकार सातपुते जे आहे, त्या ओंकार सातपुतेला पण संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारहाण केली त्याच पद्धतीनं त्याला मारहाण केली, पण तो वाचला सुदैवानं, असं सुद्धा ते म्हटलं. ते सगळे प्रश्न त्यांचे आहेत. आमचा या प्रकरणाच्या अगोदर जर तिथं कुठं संबंध आला असता तर त्यांनी आमचं नाव घेतलं असतं. आम्ही इथले लोक आहेत ना, ते या कुठल्याच गोष्टीत इन्व्हॉल्व नाहीत आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. त्यांना मान्य केलं की तुमचं गाव आणि तुम्ही ह्याच्यात कुठंच इन्व्हॉल्वमेंट नाही. त्यांचा सुसंस्कृतपणा या पोस्टवरून लक्षात येतो आपल्याला. त्याने जे लिहिलं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जिल्हा प्रमुखाचं हे असं फेसबुकवरचं पोस्ट बघूनच त्यांचा सुसंस्कृतपणा सगळ्या महाराष्ट्राला कळाला असेल. याची दखल देखील सगळे घेतील की या लोकांनी जर असं लिहिलं तर हे समाजापर्यंत पक्षाचे मेसेज, जे काही त्यांच्या पक्षाची रणनीती असेल, पक्षाचे काही जे मेसेज असतील ते कशा पद्धतीनं फॉरवर्ड करत असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.